गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव देवी येथे 5 दिवसीय जिल्हास्तरीय अटल क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाला 25 डिसेंबर 2025 पासून सुरुवात करण्यात आली असून गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर आणि आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांच्या वतीने ध्वजारोहण करून क्रीडा मशाल पेटवून उद्घाटन करण्यात आलं। यात गोंदिया जिल्ह्याच्या 8 तालुक्यातील 3000 विद्यार्थ्यांनी या महोत्सवात उपस्थिती लावली असून येत्या 4 दिवसात आपल्या असलेल्या कलागुणांचे तसेच खेळ प्रवृत्तीचे सादरीकरण करणार आहेत। यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत पारंपरिक नृत्याद्वारे करण्यात आले। हा जिल्हास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 5 दिवसांचा असून यात गोंदिया जिल्ह्याच्या 8 तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवलाय। या स्पर्धांमध्ये सांघिक खेळ, वैयक्तिक क्रीडा प्रकार, विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच प्रेक्षणीय कवायत आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। तर ही स्पर्धा पाहण्यासाठी तालुक्यातील नागरिकांसाठी मोठी गर्दी केली होती। यात क्रीडा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो, खेळाची आवड निर्माण होते आणि जिल्ह्यातून पुढे देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू घडतात, असं मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं। याआधी प्रत्येक तालुक्यात तालुकास्तरीय अटल क्रीडा महोत्सव घेण्यात आला असून यात विजयी झालेल्या चमूंनी आणि खेळाडूंची जिल्हास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2025 करता निवड करण्यात आली असून 29 डिसेंबरला या स्पर्धेचं बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात येणार आहे। गोंदिया जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सर्टिफिकेट्सऐवजी यापुढे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचं प्रमाणपत्र कशा पद्धतीने देण्यात येईल, हे प्रमाणपत्र भविष्यात मुलांच्या नोकरीमध्ये कशा पद्धतीने कामी पडेल या संदर्भात सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर आणि उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांनी सांगितलं असून या स्पर्धेत जिल्ह्यातील 3000 विद्यार्थी, 300च्या वर शिक्षक शिक्षिका विद्यार्थ्यांसोबत अटल क्रीडा महोत्सवात सहभागी झाले होते। या कार्यक्रमाला अन्य मान्यवर तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। आपण जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत हे 3रं वर्ष आहे की आपण जिल्ह्याच्या माध्यमातून आपण हा अटल महोत्सव सुरू केलेला आहे। पहिल्या वर्षी आपण हा कार्यक्रम गोंदियाला घेतलेला होता, दुसऱ्या वर्षी गोरेगावला घेतला आणि 3रं वर्ष आहे की आपण बोंडगाव देवीला घेत आहोत। हा अटल महोत्सव घेण्यामागील उद्देश ही आपण जिल्हा परिषदेची स्थापनाची ग्रामीण जनतेसाठी असते आणि ग्रामीण भागात आपला हा अटल महोत्सव पोहोचणे हा एक आमचा उद्देश होता। आपण शहरी भागामध्ये 2दा घेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे एक जिल्ह्याच्या ठिकाणी, आपण नगरपंचायतच्या ठिकाणी आणि 3रं आहे की ग्रामीण भागामध्ये, म्हणजे आपण केंद्रस्तरावर आणि सगळ्या जिल्हा परिषदच्या सदस्य आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ह्या कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि याचा एक आनंद आम्हाला आहे। किती तालुक्यातले या ठिकाणी विद्यार्थी आले ज्यांची निवड झाली होती जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी? आपल्या जिल्हा परिषदेची एकूण पटसंख्या जवळपास 90,000च्या वर आहे। जवळपास याच्यामध्ये 45,000 विद्यार्थ्यांनी जिल्ह्यामध्ये सहभागी घेतलं। त्याच्यामध्ये काही विद्यार्थी केंद्रस्तरावर, काही विद्यार्थी तालुका स्तरावर आणि जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 3 ते 3,500 विद्यार्थी या ठिकाणी सहभागी होणार आहेत। कुठल्या खेळांचा आणि या ठिकाणी कलेचा समावेश असणार आहे त्याच्यामध्ये? या ठिकाणी आपण सगळ्या कला म्हणजे जे स्वदेशी खेळोद्योजक मंडळ होती ती सगळी खेळं घेतलेली आहेत, परंतु जिल्हा परिषदच्या काही शाळांची पटसंख्या कमी होती, त्यांच्यामुळे वैयक्तिक स्पर्धासुद्धा मोठ्या प्रमाणात घेतलेल्या आहेत आणि त्यांच्यामुळे एक आम्हाला आनंद असा आहे की सगळ्या जिल्हा परिषद म्हणजे 1038 शाळा असतील त्या सगळ्यांचा समावेश या ठिकाणी होणार आहे। अटल क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून एक विद्यार्थ्यांना नवी चेतना निर्माण व्हावी हा मुख्य जिल्हा परिषदेचा उद्देश आहे। या माध्यमातून खेळाचा असो, शारीरिक असो, बौद्धिक असो, सांस्कृतिक असो, या माध्यमातून पण विद्यार्थ्याची स्मरणशक्ती वाढतो, अभ्यास करतो, पाठांतरण करतो। या माध्यमातून विद्यार्थ्याला कसं आपल्याला एक जिल्हा स्तरावर स्पर्धा करता येईल, राज्यस्तरावर स्पर्धा करता येईल, हा एक मोठा उद्देश आहे। याच्या मागचा विद्यार्थी हा शैक्षणिक दर्जा कसा उंचावता येईल हा एक त्याच्या मागचा एक उदाहरण आहे। एक प्रमाणपत्राचा देखील या ठिकाणी विषय आलेला होता, काय नेमका आपण ठराव आता राज्य सरकारकडे पाठवला? त्याच्यामध्ये जिल्हा परिषद तर प्रमाणपत्राची मागणी करेल की जिल्हा अधिकाऱ्याचं स्वाक्षरी असलं पाहिजे। यापेक्षा माझं मत असं आहे, जोपर्यंत राज्य सरकार या प्रमाणपत्राला किंवा प्रमाणपत्राला गुण देत नाही तोपर्यंत त्या प्रमाणपत्र कलेक्टर दे किंवा मंत्री दे, त्याला काही माझ्या मते मायना नाही, जोपर्यंत याच्यामध्ये अमेंडमेंट झालं पाहिजे।
आपण काय पाठपुरावा करणार आता अध्यक्ष साहेब देखील आपल्या याच्यामध्ये आपण जिल्हा परिषदेमधून ठराव घेऊन आपण हीच मागणी करू का राज्य सरकारने याला राज्य शासनाच्या निर्णयामध्ये ॲड केलं पाहिजे की जो व्यक्ती प्रावीण्यप्राप्त मुलगा असेल त्याला 5 गुण किंवा प्राधान्यक्रम दिलं पाहिजे. अशा प्रकारे आपण राज्य सरकारला अमेंडमेंट व्हायला हा मुद्दा पाठवू. नमस्कार, मी रजनी मिलिंद कुंबरे, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती. आज बोंडगाव देवी या ठिकाणी अटल क्रीडा महोत्सव चा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांमध्ये एक अत्यंत आनंदाचं वातावरण आहे. आपण प्रत्येक वेळेस पाहतो त्यांच्याकडे शिक्षणाचा सुद्धा एक बोजा असते, परंतु त्यांना मन मोकळं जगण्यासाठी एक व्यासपीठ आणि एक मैदान याची सुद्धा जर आपण त्यांना उपलब्ध करून दिलं व्यासपीठ, तर निश्चितच ते शिक्षणासोबतच इतर कलागुण जे आहे त्यामध्ये ते निश्चित ते समोर जातील आणि त्या पद्धतीनं ते काम करतील आणि त्या सर्व या ठिकाणी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मग ते क्रीडा स्पर्धा खो कबड्डी असेल किंवा इतर प्रश्नमंजुषा असेल, धावणं असेल, गोडाफेक असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांना माझ्या अशा सूचना आहेत की निश्चितच त्या या स्पर्धेमध्ये यशस्वी होतील. न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.